प्रेमाने बोला. धन्य निरंकारजी एवं रामकृष्ण हरी. आज मनुष्य लाभाच्या ठिकाणी जागृत आहे, परंतु हिताच्या ठिकाणी मात्र झोपलेला आहे. हे सिद्ध तेव्हाच होतं जेव्हा आम्ही अनेक रस्त्यांना संतांची नावं दिलेली पाहतो. नावं तर आम्ही संतांची रस्त्यांना देतो, कारण आम्ही संतांना मानतो म्हणून रस्त्यांना संतांची नावं देतो. परंतु शोकांतिका ही आहे की त्याच संतांनी सांगितलेल्या रस्त्यावर मात्र आम्ही चालत नाही आहे. कारण का? आम्ही संतांना मानतो, परंतु संतांचं मानत नाही आहे. म्हणून संत शिरोमणी नामदेव महाराज म्हणतात की नामा म्हणे श्रेष्ठ ग्रंथ ज्ञानदेवी, एकतरी ओव्या अनुभवावी. आम्ही तो अनुभव घेत नाही, म्हणून संत खरं तर तुम्हाला जागृत करून हिताची गोष्ट सांगतात. सहज बोलणे हित उपदेश करुनी सायास शिकविती. संत सहज बोलून जातात आणि सहज बोलूनच तुम्हाला खऱ्या अर्थानं हिताचा उपदेश देऊन जातात. कारण आज मनुष्य लाभाच्या ठिकाणी जागृत आहे, परंतु हिताच्या ठिकाणी मात्र झोपलेला आहे. हित आणि लाभ यातला फरकच मनुष्याला कळत नाही आहे. मनुष्याला वाटतं की मी बंगला बांधला, गाडी घेतली, गडगंज पैसा कमवला, धन दौलत कमवला म्हणजे माझं हित झालं. खरं तर मनुष्याला हित आणि लाभ यातला फरक न समजल्यामुळं हा घोटाळा आहे. भौतिक सुखाचा संबंध हा लाभाशी असतो बाबांनो, आणि शाश्वत सुखाचा संबंध हा हिताशी असतो. हित म्हणजे काय? तर 83,99,999 योनी फिरून नक्षकांताचा मनुष्य देह मिळाला. पुन्हा मला तो जन्म मरणाचा फेरा फिरायचा नाही आहे. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. पुन्हा पुन्हा त्या जन्म मरणाच्या फेऱ्यात मला अडकायचं नाही आहे. आणि त्यातून सुटका होणं म्हणजे खऱ्या अर्थानं हित आहे. आणि त्या हिताला जो जागृत असतो ना, त्याचे आईबापसुद्धा धन्य असतात. तुकोबाराय म्हणतात आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाची या. त्याचे माता पितासुद्धा धन्य असतात जो आपल्या हिताच्या ठिकाणी जागृत आहे, तुकोबाराय म्हणतात. आज खरं तर जगाला हिताच्या ठिकाणी जागृत राहण्याची गरज आहे. म्हणून आज जागृत करत असताना, लोकांना अंधारातून प्रकाशाकडे नेत असताना, अज्ञानातून ज्ञानाकडे नेत असताना, तोच शुभ संदेश आज संत निरंकारी मिशनच्या सर्वेसर्वा सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज अर्थात निरंकारी माताजी तोच शुभ संदेश घेऊन आलेत. आणि जगाला सांगतायत कि एक नूर है सबके अंदर, नर है चाहे नारी है, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य हरिजन, प्रभू की रचना सारी है. म्हणून तुकोबाराय म्हणतात की राम राम सर्वची म्हणती, कुणी न जाणे आत्मा राम. रामाशी जरी राम ठाऊक असता, तरी का शरण जाई वशिष्ठा. तुका म्हणे तुझा राम आहे तुझ पाशी, वेगे शरण जाई सद्गुरुशी. सद्गुरूला शरण गेल्यानंतर तुझ्यात असणारा तो राम नक्की तुला दिसेल. आम्ही ही गोष्ट मानतच नाही आहे, संतांचं ऐकतच नाही आहे. आणि जेव्हा खरं तर जीवन प्रवास एखाद्या व्यक्तीचा संपतो आणि आम्ही सहज म्हणतो नाही रे याच्यात काही राम राहिला नाही. अरे जिवंत होतात तेव्हा संतांनी ओरडून सांगितलं की तुमच्यामध्येच राम आहे, तुमच्यामध्येच राम आहे. आम्ही मान्य करत नाही आहे, आमचा इगोमध्ये येतो. अरे तो आणि त्याच्या मी पाया पडणार.
पण आम्ही हे विसरलो की जे जे बेटे भूत ते ते मानी जे भगवंत, हा भक्तियोग निश्चिंत जान माझा. हे मी नाही म्हणत आहे, वैष्णवराज श्रीमंत ज्ञानेश्वर माऊली म्हणतात. आणि ते तेव्हाच होतं जेव्हा आम्ही संतांचे बोल ऐकतो, संतांची वाणी आमच्यामध्ये येते. साच आणि मवाळ, मितुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. हे तेव्हाच होतं मनुष्य हिताच्या ठिकाणी जागृत होतो. आम्ही म्हणतो ना जागृत देवस्थान. अहो, आम्हाला या शब्दाचा अर्थ तेव्हा कळेल ज्या वेळेला तुम्ही हिताच्या ठिकाणी जागृत व्हाल. खरं तर मी जेव्हा ब्रह्मज्ञान घेतलं सद्गुरू माताजींच्याकडून, सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज अर्थात निरंकारी माताजी यांच्याकडून ज्ञान घेतलं, तेव्हा मला हित कळालं. आणि हिताच्या ठिकाणी जेव्हा जागृत झालो तेव्हा मला जागृत देवस्थान या शब्दाचा अर्थ कळाला. बाबांनो, जागृत देवस्थान म्हणजे विग्रह केला, लक्षात आलं. देवस्थान, देव अधिक स्थान, देवाचं ठिकाण. हे तेव्हा कळतं जेव्हा सद्गुरूकडून आम्ही आत्मज्ञानानं, आत्मबोधानं, आत्मदर्शनानं, आत्मानुभूतीनं, आत्मसाक्षात्कारानं जागृत होऊन अज्ञानातून ज्ञानाकडे जातो, जागृत होऊन अंधारातून प्रकाशाकडे जातो आणि जागृत होऊन खरं तर देवाच्या मूर्त रूपापासून अमूर्त स्वरूपाकडे जातो. आणि मग माऊलींसारखं आम्हीसुद्धा म्हणतो की आजी सोनी याचा दिनू, वर्षे अमृताचा घनू, हरी पाहिला रे हरी पाहिला. याला म्हणतात जागृत होणं. आणि सद्गुरूच्या चरणांना म्हणतात जागृत देवस्थान. हे खरं स्थान आहे, ते खऱ्या अर्थानं जागृत देवस्थान आहे. बाबांनो, या माझ्या हरीच्या लाडक्यानो, या माझ्या भाविक सज्जनानो, एकदा या आणि समयाच्या सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज अर्थात निरंकारी माताजी यांच्या चरणी नतमस्तक व्हा आणि खऱ्या अर्थानं जागृत देवस्थान तुम्हाला प्राप्त होईल. आणि खऱ्या अर्थानं तुम्ही अंधारातून प्रकाशाकडे जाऊन हिताच्या ठिकाणी जागृत व्हाल. आणि हिताच्या ठिकाणी जागृत झाल्यानंतर खऱ्या अर्थानं तुमचा यहलोक आणि परलोकसुद्धा सुखी झाल्याशिवाय राहणार नाही. प्रेमाने बोला. धन्य निरंकारजी. एवं रामकृष्ण हरी.